राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी छत्रपती संभाजीनगरसह वर्धा, लातूर, अमरावती, धाराशिव, आष्टीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. राज्यभरात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद. डिझेल मिळवण्याकरता मध्यरात्री शेतकरी आणि वाहन चालकांच्या पंपावरती लांबच लांब रांगा. इंधन साठा संपल्यामुळे अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. खरीपाच्या तोंडावर बळीराजा दुबार संकटात. गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं. मुंबई आणि पुण्यात पेट्रोल ₹111 प्रति लिटर. सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे हॉटेलसह पेट्रोल पंपाचं छत अक्षरशः उडून गेलं. पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या. विदर्भात पुढचे 9 दिवस उष्णतेचा अलर्ट. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत देशातलं सर्वाधिक 47.2 डिग्री सेल्सिअस तापमान, तर अमरावतीमध्ये 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी. करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसले विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल. घोटी येथील आश्रमामध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार. यापूर्वी भोसलेवरती फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल. भोंदू अशोक खराची प्रॉपर्टी ईडीकडनं जप्त. खराच्या अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणं ईडीच्या ताब्यात. मर्सिडीज कार आणि 1.12 कोटी रुपयांच्या दागिन्यांसोबतच 2.25 लाखांची रोकड जप्त. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र, भगतसिंह कोश्यारी, गायिका अलका याग्निक यांचा पद्म पुरस्कारानं सन्मान, तर राज्याचे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून मंत्री उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्केंची माघार. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाठिंबा देणार, मेघराज भोसलेंची माहिती. पुण्यामध्ये उद्यापासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश लागू. जमावबंदी काळात आंदोलन आणि मोर्चे सभांना बंदी. इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना.